आपण इथे प्रकरण 4 इयत्ता 5वीचं गुणाकार आणि भागाकार बघत आहोत। याच्यामध्ये आपला अभ्यास झालेला आहे मुलांनो। अभ्यासानंतर आपण सराव सुद्धा केलेला आहे आणि खेळ सुद्धा आता आपण खेळलेलो आहोत। आज आपण परीक्षा बघूया। परीक्षामध्ये बघा मुलांनो, तुम्हाला परीक्षा द्यायची आहे। इथे प्रत्येक प्रश्नाला 4 असे पर्याय दिलेले आहेत आणि आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे। तर आपण पहिला प्रश्न बघूया। 75 गुणिला 54 याचा गुणाकार करा। बघा तेच ते जे प्रश्न आहेत ते रिपीट झालेले आहेत आपल्याकडे। तर 75 गुणिला 54 केल्यावर काय उत्तर येईल मुलांनो? असा सेम प्रश्न आपण सरावामध्ये केलेला आहे, खेळमध्ये सुद्धा केलेला आहे। तर पहिला ऑप्शन आहे 4050, दुसरा ऑप्शन आहे 5040 आणि पर्याय क्रमांक तिसरा आहे 3050 आणि पर्याय क्रमांक चौथा आहे 5043। तर बघा इथे आपण योग्य ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तुम्ही सांगितलेला पर्याय आहे 1, आपण 1 वर क्लिक करूया। आता आपण पुढे वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे। बघा आपले पूर्ण प्रश्न सोडवून झाल्यावर आपल्याला इथे किती वेळ लागत आहे ते सुद्धा दिसत आहे आपल्याला आणि किती आपले प्रश्न बरोबर राहणार आहेत ते सुद्धा दिसणार आहेत। तर बघा मुलांना, आता प्रश्न दुसरा आहे 421 गुणिला 134, म्हणजे ह्या दोन संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि पर्याय दिलेले आहेत। बघा पहिला पर्याय आहे 56414, पर्याय क्रमांक दुसरा आहे 54896 आणि पर्याय क्रमांक तिसरा आहे 45123 आणि पर्याय क्रमांक चौथा आहे 36985। तर मुलांनो, योग्य पर्याय सांगा, तुम्ही लवकर करा। 421 गुणिला 134 आणि पर्याय क्रमांक 1 तुम्ही सांगितलेला आहे। आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे। इथे बघा मुलांनो, प्रश्न क्रमांक तिसरा आहे 785 गुणिला 247, याचा आपल्याला काय करायचं मुलांनो? गुणाकार करायचा आहे। तर बघा इथे सुद्धा सेम आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि पहिला पर्याय आहे 21456, पर्याय क्रमांक दुसरा आहे 1,93,895, पर्याय क्रमांक तिसरा काय आहे 1,89,632 आणि पर्याय क्रमांक चौथा आहे 5,87,963। बघा सेम प्रश्न आपण सोडवलेला आहे खेळामध्ये। तुम्ही सांगा याचं उत्तर आणि बघा तुम्ही सांगितलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वर आपण क्लिक करूया। आता आपण पुढे वळूया। बघा मुलांनो, प्रश्न क्रमांक चौथा आहे 856 भागिला 15 याचा आपल्याला भागाकार करायचा आहे। 856 भागिला 15 केल्यावर बघा काय उत्तर येतं? हा सुद्धा प्रश्न आपण खेळामध्ये रिपीट झालेला आहे, तेच प्रश्न आहेत पुन्हा झालेले। तर याचं सुद्धा बघा ऑप्शन्स काय आहे। पहिला ऑप्शन आहे 58.66, दुसरा ऑप्शन आहे 72.35, तिसरा ऑप्शन आहे 88.61 आणि चौथा ऑप्शन आहे मुलांनो 57.6। तर बघा याचं सुद्धा उत्तर सांगा तुम्ही। व्हेरी गुड, पर्याय क्रमांक 4। आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे आणि 5वा प्रश्न आहे 7006 भागिला 98, म्हणजे 7006 ला आपण 98 नी भागायचं आहे आणि भागल्यावर काय उत्तर मिळते ते बघायचं आहे। इथे सुद्धा बघा नेहमीसारखे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। पहिला ऑप्शन आहे 72.14, दुसरा पर्याय आहे 52.55 आणि तिसरा ऑप्शन आहे 71.48 आणि चौथा ऑप्शन आहे 88.54। तर बघा मुलांनो, इथे सुद्धा तुम्ही योग्य पर्याय सांगा आणि तुम्ही सांगितलेला जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 3 वर क्लिक केलेला आहे। इथे आपल्या प्रश्न पूर्ण झालेले आहेत। आता बघूया आपण आपल्याला किती अंक मिळालेले आहेत आणि किती आपले प्रश्न बरोबर आहेत। इथे परीक्षा आपण समाप्त करूया। तर बघा मुलांनो, इथे वेळ आपल्याला किती लागला ते सुद्धा नोट झालेला आहे। प्रश्न सुद्धा बघा एकूण इथे चुकीने 10 लिहिलेला आहे मुलांनो। इथे 5च प्रश्न होते आणि 5 आपण सोडवलेले प्रश्न आहेत
आणि जे बरोबर उत्तर आहे ते सुद्धा 5 आहे आणि चुकलेल्या उत्तरांची संख्या 0 आहे. म्हणजे आपले एकही उत्तर चुकलेलं नाही आहे मुलांनो. व्हेरी गुड, शाबाश. तुम्ही जी परीक्षा आहे ती अतिशय एकदम छान प्रकारे दिलेली आहे. तर चौथा प्रकरण गुणाकार व भागाकार याचे आपण आज प्रश्न आणि उत्तर बघणार आहोत. तर मुलांनो, पहिला प्रश्न आहे गुणाकार करा. गुणाकार करामध्ये 425 गुणीला आपण 87 करायचं आहे. तर बघा, 425 ही 3 अंकी संख्या आहे आणि 3 अंकी संख्येला आपल्याला 2 अंकी संख्यांनी गुणायचं आहे. तर आपण अभ्यासामध्ये शिकलेलोच आहोत की आपण पद्धत बघितलेली आहे, रीत बघितलेली आहे. त्या पद्धतीनुसार आपल्याला पहिले एकक स्थानच्या संख्येने या संख्येला गुणायचं आहे आणि त्याच्यानंतर दशक स्थानी 8 आहे, म्हणजे 8 दशक स्थानी म्हणजे 80. 80ने आपल्याला ह्या संख्येला गुणावं लागेल आणि मग गुणाकार केल्यावर दोन्ही संख्यांची काय करावी लागेल, बेरीज, आणि जे आपल्याला फायनल मिळेल ते त्याचं उत्तर राहील. तर बघूया आपण. इथे बघा, आपण 425 आहे मुलांनो. 425 गुणीला 425 गुणीला 87 करायचं आहे मुलांनो. तर बघा, आता ही 2 अंकी संख्या आहे, त्याच्यामुळे आपण काय करायचं, आधी एकक स्थानी 7 असल्यामुळे आपण 7ने गुणूया. म्हणजे 425 गुणीला आपण 7 करूया. तर 425ला आपण 7ने गुणल्यावर आपल्याला काय मिळणार आहे बघा. 7चा जो टेबल आहे तो आपल्याला कितीदा म्हणायचा आहे, 7चा टेबल आपल्याला 5दा म्हणायचा आहे. 7 5 35 होते मुलांनो. इथे सुद्धा 35 होते. तर आपण 5 इथे लिहूया आणि दशक स्थानचे जे 3 आहे ते वर हातचे देऊया. त्याच्यानंतर बघा, 7चा टेबल जो फाडा आहे तो पुन्हा आपल्याला 2दा म्हणायचा आहे. 7 दुने 14 होतात मुलांनो आणि 14 मध्ये 3 मिळवायचे म्हणजे 15 16 17. 17 होतात. इथे 7 द्यायचे आणि हातचा 1 वर लिहायचा. पुन्हा बघा, 7चा जो फाडा आहे तो आपण 4दा म्हणूया म्हणजे 7 28. व्हेरी गुड मुलांनो. आणि 28 मध्ये 1 मिळवल्यावर किती होईल, 29. म्हणजे बघा, 425 गुणीला 7 केल्यावर आपल्याला उत्तर मिळणार आहे 2975. मग आता हे एक स्टेप झाली. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, 425ला आता दशक स्थानी जे आहे त्याच्याने गुणायचं आहे. मग आपण इथे लिहूया 425 गुणीला 80. तर विद्यार्थ्यांनो, दशक स्थानी 8 आहे म्हणजे 80. तर आपण 80ने याला गुणूया. बघा, 0 आणि कोणत्याही संख्येला गुणल्यावर उत्तर जे मिळणार आहे ते आपलं 0च असते. म्हणून 0 गुणीला 5 0, 0 गुणीला 2 0, 0 गुणीला 4 0. मग बघा मुलांनो, आता इथे 8ने आपण 5ला गुणूया म्हणजे 8चा जो फाडा आहे तो 5 वेळेस म्हणूया. 8 पंचे 40 होते. मग इथे बघा, 0 लिहूया एकक स्थानचा आणि 4 हे हातचे इथे लिहूया. त्याच्यानंतर बघा, 8चा जो फाडा आहे तो 2दा म्हणूया म्हणजे 8 दुणे, व्हेरी गुड मुलांनो, 8 दुणे 16 आणि 16 मध्ये 4 मिळवले तर किती मिळेल, व्हेरी गुड, 20 मिळणार आहे. मग आपण इथे सुद्धा 0 लिहूया आणि हे हातचे 2 इथे राहू देऊया. मग आता बघा, 8ला 4ने गुणूया. शतक स्थानी 4 आहे म्हणून, म्हणजेच 8चा जो फाडा आहे तो 4 वेळेस म्हणूया. 8 32, 32 मध्ये 2 मिळूया तर आपल्याला 36 मिळणार आहे. शाबाश मुलांनो. आता यांची बेरीज करायची आहे. बघा, बेरीज करूया आपण. 0 अधिक 0 0, 0 अधिक 0 0 येणार आहे मुलांनो. 0 अधिक 0 0 आणि इथे 6 मध्ये मिळवायला काहीच नाही आहे म्हणून 6 जशाचे तसे लिहूया. इथे सुद्धा 3 मध्ये मिळवायला काहीच नाही आहे म्हणून मुलांना आपण जशाचे तसे लिहूया. म्हणजे बघा, 425ला आपण 7ने गुणल्यावर एवढं उत्तर मिळालं 2975 आणि जेव्हा याला 425ला 80ने गुणल्यावर आपल्याला हे उत्तर मिळालं. आता आपल्याला काय करायचं, याची आणि ह्या अंकाची आपल्याला बेरीज करायची आहे आणि जे उत्तर आहे ते याचा गुणाकार राहणार आहे. तर बघूया आपण आता मुलांना याची बेरीज करूया. बघा, 36000
अधिक म्हणजे बघा 36,000 मध्ये आपण 2,975 मिळवूया. आता बघा मुलांनो, 0 अधिक 5 5, 0 अधिक 7 7, कारण शून्याला काहीच किंमत नसते. 0 अधिक 9 9, 6 अधिक 2 व्हेरी गुड मुलांनो 8, आणि 3 मध्ये काही मिळवायला नाही म्हणून 3 जशाच्या तसे लिहूया. म्हणजे आपल्याला मिळालेलं उत्तर आहे 38,975 हे मिळालेलं आहे उत्तर. तर बघा कोणत्याही आपण हे बघितलेलंच आहे की कोणत्याही 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्यांनी आपण गुणतो तर आपण आधी एकक स्थानच्या संख्येने गुणायचं आणि मग दशक स्थान संख्येने गुणूया. इथे बघा एकक स्थाननी आपण गुणलं, मग दशक स्थानच्या संख्येने गुणलं आणि ह्या दोघांची मग काय केली आपण बेरीज केली आणि बेरीज केल्यावर जे मिळालेला आहे तो हा याचा गुणाकार राहील. म्हणजे आपण इथे लिहू शकतो 38,975 हे आपलं मिळालेलं उत्तर आहे. तर मुलांना तुम्हाला समजलंच असेल, वहीमध्ये अशा प्रकारचा सराव करायचा तुम्ही आणि आपण याचं उत्तर बघून घेऊया. बघा सेम आहे, आपलं पण तेच उत्तर आलेलं होतं. एकक स्थानी गुणल्याने हे उत्तर आलं, दशक स्थानी हे, आणि ह्या दोघांची बेरीज केल्यावर सुद्धा 36,975 म्हणजे सेम आन्सर आलेला आहे. त्याच्यानंतर आपण वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे आणि दुसरा प्रश्न सारखाच आहे, सेम गुणाकार करा. तर गुणाकार करामध्ये बघा पुन्हा आपल्याला 3 अंकी संख्या दिलेली आहे 899 गुणिला 98 दिलेला आहे. तर इथे सुद्धा मुलांनो काय करूया आपण, सर्वात आधी आपण काय करूया 899 म्हणजे 899 ला एकक स्थानी 8 आहे म्हणून इथे 8 ने गुणूया. तर बघा 899 गुणिला 8 करूया. बघा 8चा जो फाडा आहे तो आपल्याला 9 वेळेस म्हणायचा आहे. सांगा मुलांना 9 8 व्हेरी गुड 9 8 72 होणार आहेत. इथे 2 लिहूया. बघा मुलांना तुम्हाला टेबल्स जे फाडे आहेत ते मुप्पाट असल्यामुळे तुमचा कसा वेळ वाचतो आणि तुम्ही जे उत्तर आहे ते पटापट सांगत आहे. गुणाकारांमध्ये आणि भागाकारांमध्ये याचा खूप आपल्याला जे फाडे आहेत ते खूप कामात येतात. तर बघा 9 8 72 झाले. तर इथे बघा एकक स्थानी 2 आहे, 2 आपण लिहिलं, दशक स्थानचे 7 हे इथे आपण वर देऊया. मग पुन्हा जो 8चा टेबल आहे तो 9 वेळा म्हणूया. पुन्हा 9 8 72 होईल आणि 72 मध्ये हे जे राहिलेले हातचे 7 आहेत ते मिळवूया. म्हणजे किती होईल 7 आणि 2 9 म्हणजेच 79 होणार आहे 79. इथे सुद्धा आपण 9 लिहूया मुलांनो आणि जे 7 उरलेले आहेत ते वरती हातचे म्हणून देऊया. मग आता काय करायचं आहे, शतक स्थानी 8 आहे, 8चा फाडा 8 वेळेस म्हणायचा आहे. 8 8 अगदी बरोबर 8 8 64. 64 मध्ये आता आपल्याला किती 7 मिळवायचे आहेत. 7 आणि 4 11 होणार आहे. 11चा 1 दिला आणि एक इथे वर हातचा येईल 6 आणि 1 7 म्हणजे 71. म्हणजे आपल्याला जे उत्तर मिळणार आहे मुलांनो ते उत्तर किती मिळालेलं आहे, उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 899 ला 8 ने गुणल्यावर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 7192 हे उत्तर मिळालेलं आहे. आता दुसरी रीत बघूया आपण. आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे 899 आहे, इथे लिहिते बघा 899 ला आपण एकक स्थानी 8 ने गुणून झाले. आता दशक स्थानी 9 आहे म्हणजे 9 म्हणजे 90 ने गुणूया. तुम्हाला माहिती आहे दशक स्थानी शून्याची किंमत 1 असते म्हणजे त्या संख्येच्या समोर दिलेल्या संख्येसमोर 1 शून्य लावावा लागतो म्हणून इथे आपण 90 लिहिलेला आहे. पुन्हा बघा शून्याने कोणत्याही संख्येला गुणल्यावर उत्तर शून्यच येते मुलांनो म्हणून 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 आहे आणि 0 अधिक 0 0. मग आता आपल्याला 9 नी बघा गुणायचं आहे. 9चा फाडा जो आहे तो 9 वेळेस म्हणूया. 9 9 81 व्हेरी गुड मुलांनो शाबाश.
81 आहे, इथे 1 लिहूया, हातचा जो आहे तो इथे 8 देऊया. 9 9 पुन्हा 81 होणार आहे. 81 मध्ये आता आपल्याला जे 8 राहिलेले आहेत ते मिळवायचे आहे. म्हणजे बघा 89 उत्तर आलेलं आहे. इथे सुद्धा आपण आता 9 लिहूया आणि 8 हे हातचे इकडे राहू देऊया. मग बघा 9 8 72. व्हेरी गुड. 9चा पाढा 8दा म्हटलं तर 9 8 72. आणि 72 मध्ये आपल्याला 8 मिळवायचे आहेत मुलांनो. तर बघा 8 आणि 2 8 9 10 0 हातचाला 1 म्हणजे इथे किती येणार आहे 8 0. आता याची आपण बेरीज करूया. बघा 0 अधिक 0 0 येणार आहे. 0 अधिक 1 मुलांनो शाबाश 1 येणार आहे. 0 अधिक 9 व्हेरी गुड. इथे 0 जशाचे तसा. इथे पण 8 मध्ये मिळवायला काही नाही आहे म्हणून जशाचे तसे म्हणजे 80,910 उत्तर येणार आहे. आता आपल्याला ह्या संख्येची आणि ह्या संख्येची काय करायचे मुलांनो बेरीज करायची आहे आणि बेरीज केल्यावर जे मिळणार आहे ते आपलं फायनल उत्तर राहणार आहे. तर बघा इथे आपण बेरीज करूया. 80910 अधिक 7192. 7192. बघा आता बेरीज केल्यावर 0 अधिक 2 मुलांनो 2 येणार आहे. 1 अधिक 9 10 10चा 0 हातचा 1. 9 अधिक 1 पुन्हा 10 येणार आहे. हातचा 1 11. 11ला इथे 1 मिळवूया मुलांनो. इथे सुद्धा 1 आलेला आहे. मग 7 अधिक 1 इथे 8 येणार आहे मुलांनो आणि हे 7 जशाचे तसे म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 78,102 हे आपलं उत्तर राहणार आहे. म्हणजे 899 गुणीला 98 केल्यावर आपल्याला उत्तर किती मिळालेलं आहे 78,102 हे आपलं उत्तर राहणार आहे मुलांनो. तुम्ही वहीमध्ये सोडून बघायचं आणि आपण बघा आता तपासून बघूया. इथे सुद्धा उत्तर दिलेलं आहे. बघा आपलं उत्तर आणि यांचं उत्तर अगदी बरोबर आहे 88,109. इथे सुद्धा यांनी 8 ने गुणल्यावर एवढं आन्सर आलेलं होतं. 9 ने गुणल्यावर 80,910 आले. दोघांची बेरीज केली आणि हे उत्तर आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण तिसरा प्रश्न बघूया मुलांनो. प्रश्न क्रमांक 3 बघा सारखाच आहे. गुणाकार करायचा आहे. तर बघा इथे आपण बघूया कसं दिलेलं आहे. कारण अशीच रीत मी तुम्हाला सांगितलेली आहे तसं तुम्ही वहीवर सोडवून बघायचं. तर इथे सुद्धा बघा यांनी काय केलेलं आहे. तर इथे बघा जी ही संख्या दिलेली आहे 8,562 याचा गुणाकार पाहिजे. तर बघा एकक स्थानी 0 आहे तर 0 याला समजा गुणलं तर आलेलं उत्तर तर हे 0च येणार आहे. त्याच्यानंतर बघा मग 8,562 ला 80 ने गुणलेला आहे. कारण दशक स्थानी 8 आहे म्हणून 80 घेतलेला आहे आणि 80 ने गुणल्यावर याचं उत्तर आलेलं आहे 684,960. 6,84,960 हे उत्तर मिळालेलं आहे. आता हे शून्यामध्ये मिळवले तर उत्तर सारखंच राहणार आहे है ना. याच्यामध्ये समजा 0 0 घेतलं तर मिळालेलं उत्तर आपल्याला सारखंच राहणार आहे मुलांनो. बघा 6,84,960 हे उत्तर आपलं राहणार आहे. तर मुलांनो आपण बघूया प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 4 बघा. परदेशी जाण्यासाठी एका व्यक्तीला 43,580 रुपये खर्च येतो. खर्च किती आला मुलांनो 43,580 असा खर्च आला. आणि अशा 117 व्यक्तीसाठी एकूण किती खर्च येईल ते आपल्याला काढायचं आहे मुलांनो. म्हणजेच आपण ह्या ज्या दिलेल्या संख्येला आपण 117 ने गुणूया म्हणजे उत्तर येईल. पण हे शाब्दिक उदाहरण असल्यामुळे कसं मुलांनो आपण हे याची रीतसर अशी मांडणी करायची. म्हणजे बघा आपण असं लिहून घ्यायचं की खर्च
खर्च किती येत आहे परदेशी जाण्यासाठी मुलांनो? खर्च आला 43,580 हा खर्च आहे आणि आपल्याला त्याचे 117 पट काढायचे आहे. तर 117 लोकांसाठी म्हणजे व्यक्तींसाठी किती खर्च येईल? व्यक्तीसाठी किती खर्च येणार आहे हे आपल्याला काढायचं आहे मुलांनो. तर बघा आपण याच्यामध्ये काय करूया, ही जी दिलेली संख्या आहे व्यक्तीसाठी आपल्याला खर्च काढायचा आहे. तर आपण ह्या ज्या दिलेल्या संख्येला 117 ने गुणाकार करूया. मग आता इथे बघा म्हणजेच 43,580 गुणिला 117. तर बघा इथे आपल्याला 3 अंकी संख्यांनी गुणायचं आहे. आपण शिकलेलो आहोत अभ्यासामध्ये. तर बघा तुम्हाला जशी ही मोठी संख्या ही मोठी संख्या वाटत आहे, तर आपण आधी एकक स्थानी इथे 7 आहे म्हणून आपण 7 ने गुणूया. मग दशक स्थानी 1 आहे म्हणून आपण 10 ने गुणूया आणि शतक स्थानी 1 आहे म्हणजे 100 ने गुणूया. आणि जे तीनही संख्यांनी मग वेगवेगळ्यांदा गुणल्यावर आपण त्यांचे जे उत्तर येईल त्यांची आपण बेरीज करूया, तो आपला एकूण खर्च मिळेल आपल्याला. तर बघा आपण इथे आधी 43,580 ला आपण 7 ने गुणूया. तर बघा मुलांनो इथे आपण 7चा जो पाडा आहे तो 0दा म्हणूया, म्हणजे 7 गुणिला 0. कोणत्याही संख्येला 0 ने गुणल्यावर आपल्याला जे उत्तर मिळते ते नेहमी 0 असते, हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणून इथे आपण 7 0 0 लिहूया. मग 7चा पाडा आपण 8दा म्हणूया. तर 7 गुणिला 8 केल्यावर किती येते मुलांनो? 7 गुणिला 8 हे येतेच तुम्हाला 7 8 56. तर 56 आले. 56चे आपण इथे 6 लिहूया आणि दशक स्थानचे जे 5 आहे ते इथे डोक्यावर लिहूया. मग 7 5 काय होईल मुलांनो? 35 होईल. 35 मध्ये 5 टाकले तर 40 होणार आहे. इथे सुद्धा आपण इथे 0 लिहूया आणि दशक स्थानचे जे 4 आले ते आपण इथे डोक्यावर देऊया. मग बघा 7चा जो पाडा आहे तो आपण 3दा म्हणूया. 7 3 21. 21 मध्ये 4 टाकूया म्हणजे 22 23 24 25 होईल. मग इथे 5 लिहूया आणि 2 इथे पुन्हा आपण डोक्यावर देऊया याच्या. मग 7चा पाडा आपण 4दा म्हणूया. 7 4 28 होईल मुलांनो आणि 28 मध्ये 2 टाकले म्हणजे 28 29 30. म्हणजे बघा आपण 43,580 ला 7 ने गुणल्यावर आपल्याला उत्तर किती येणार आहे? बघा 305060 हे उत्तर येणार आहे मुलांनो. आता आपण बघा ह्याच संख्येला आपल्याला दशक स्थानी किती आहे? 43,580 ला आपण दशक स्थानी 1 असल्यामुळे याला 10 ने गुणूया. तर बघा 10 ने गुणल्यावर काय उत्तर येते? तर 0 ने कोणत्याही संख्येला गुणल्यावर 0च उत्तर येते. मग बघा 1 ने गुणूया. 1 0 0 8 1 8 5 1 5 3 1 3 आणि 4 1 4. बघा आता म्हणजे काय उत्तर आलं? म्हणजे उत्तर आलं आपलं 435800 इथे उत्तर आलं. तसंच आता आपल्याला काय करायचं आहे मुलांनो? 4358 ला पुन्हा आपल्याला 100 ने गुणायचं आहे. 4358 गुणिला 100. तर बघा उत्तर सारखंच येणार आहे, फक्त इथे 100 एक शॉर्टकटमध्ये सांगत आहे. कोणत्याही संख्येला आपण समजा 1 नी किंवा 100 आणि 1000 आणि कोणत्या याच्यानी गुणायचं आहे. आता समोर 2 शून्य आहेत म्हणजे हे उत्तर जशाच्या तसं लिहायचं आणि इथे 1च्या समोर जेवढ्या नंबर ऑफ 0 राहिले तेवढे शून्य आपण लावू शकतो. ही एक शॉर्टकट मेथड आहे. तरी आपण बघा करून बघूया. इथे शून्यानी गुणल्यावर 0 0 0 0 गुणिला हे 0च येणार आहे. मग बघा इथे सुद्धा पुन्हा 0 गुणल्यावर 0 0च येणार आहे.
मग बघा आता 1 ने गुणूया तर 1 0 0, 8 1 8, 5 1 5, 3 1 3 आणि 4 1 4. म्हणजे उत्तर किती राहणार आहे मुलांनो? 4 3 5 8 0. म्हणजे बघा मी म्हटलं होतं ना, जी दिलेली संख्या आहे ती जशाची तशी लिहा आणि 100 म्हणजे शतक स्थानी 2 शून्य आहे तिथे 2 शून्य लावून द्यायचे. आता बघा ह्या तीनही अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे. तो आपला एकूण खर्च राहील 117 लोकांसाठी. तर बघा आपण आता बेरीज करूया. इथे जागा नसल्यामुळे मी इथे इरेज करते आणि तुम्हाला बेरीज करून दाखवते. तर लिहूया 4 3 5 8, त्याच्यासमोर 3 शून्य. दुसरी संख्या सारखीच आहे, फक्त तिथे 2 शून्य राहणार आहे. म्हणजे बघा 4 3 5. आणि ही संख्या लिहायची आपल्याला 0 आणि 350. आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे मुलांना. समजलं ह्या संख्या कुठून आलेल्या आहेत? आता याची आपण बेरीज करूया. 0 अधिक 0 0 येते, तसं 0 अधिक 0 0, त्याच्यामध्ये आपण 6 मिळवलेले आहे. शून्याला काहीच किंमत नसते. मग बघा इथे सुद्धा 8 जशाचे तसे. आता इथे बघा 5 अधिक 5 10 येणार आहे. 10 मध्ये 1 टाकले तर 18चे 8, हातचा आला 1. 5 आणि 3 8, 8 मध्ये 1 टाकला तर 9 येणार आहे मुलांनो. तसंच 4 आणि 3 7 होणार आहे. 7 मध्ये पुन्हा 3 टाकले 8 9 10 राहणार आहे. 0 हातचा 1 घेतला म्हणजे 4 अधिक 1 5. म्हणजे आपलं मिळालेलं जे उत्तर आहे ते राहणार आहे 509886 हे आपला एकूण खर्च राहणार आहे. म्हणजे 50,98,860 हा एकूण खर्च राहील. म्हणजे शेवटच्या याच्यामध्ये असं आपण लिहायचं विद्यार्थ्यांनो, शाब्दिक उदाहरण असल्यामुळे, की 117 व्यक्तीसाठी एकूण खर्च 50,98,860 रुपये राहणार आहे. तर बघूया यांचं उत्तर आणि आपलं उत्तर सेम आहे का मुलांनो? बघा यांचं उत्तर आणि आपलं उत्तर हे अगदी सेम आहे. म्हणजेच बघा एका व्यक्तीसाठी जो खर्च आहे तो इथे आपण लिहून घेतला आहे आणि त्याला आपल्याला 117 व्यक्तीसाठी काढायचं आहे म्हणून आपण गुणाकार केलेला आहे. गुणाकार केल्यावर बघा इथे एकक स्थानी 7 होतं, जसं मी आता सांगितलं तसंच 7 ने गुणल्यावर इतकं उत्तर आलं. 1 ने गुणल्यावर एवढं आणि 100 आणि गुणल्यावर एवढं उत्तर आलं. ह्या तिघांची बेरीज केली आणि बेरीज केल्याच्या नंतर आपल्याला जे उत्तर मिळालेलं आहे ते 50,98,860 रुपये असणार आहे मुलांनो. म्हणजे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आणि अशाच ह्या प्रश्नांचा तुम्ही वहीमध्ये सराव करत जा. जितका जास्त सराव कराल मुलांनो तितक्या तुमच्या चुका होण्याची संभावना आहे ती कमी होईल.